तुम्ही ज्या माणसावरती विश्वास ठेवला अंतःकरणापासून, तुम्हाला कधी वाटलं का ती तुमच्या विरोधात चांगली आहेत? तुमच्या विरोधात ती चांगलीच नाहीत हो. कारण की आपण काय करणार आहे ही गोष्ट कुणाला कळून देऊ नका. कारण की कुठलाही माणूस एखादं गोष्ट पूर्ण करायच्या टायमाला ती दुसऱ्याला कळून देत नाही, ती उभ्या जिंदगीमध्ये सक्सेस होतं आहे. कारण की त्याला माहीत आहे दुसऱ्याला सांगितलं म्हणजे आपली कमी होतात, म्हणून ही टकोऱ्यावर माशा गोंगते द्या. ती सुजी टकोऱ्यावरच्या माशा त्यांना माहीत नाही ही पोरगा कसा आहे, ही कसा नाही, ही काय करतंय, ही काय बोलतंय. आणि एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि दुसऱ्याला आपण काय गोष्ट करतोय ती कळल्यानं आपल्याला जी गोष्ट करणार आहे तिथं सक्सेस होऊन देणार नाहीत, पायवल्ल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही कधी विचार केला आहे का गोष्टीचा? कारण की दुसरे आपल्याला आपल्यावर अंतःकरणापासून विश्वास ठेवतात ते गद्दार निघतात असं नाही. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो अंतःकरणापासून ती गद्दार निघतात. कारण की ते आपण काय करणार आहे त्यांना कळून, आणि जी कुणाला कळून देत नाही ती उभ्या आयुष्यामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण काय करणार आहे ते दुसऱ्याला नव्हं कोणालाच कळून देऊ नका. कारण की आपण काय करणार आहे ती कळून दिल्यावर ती आपलं पाय ओढून आणि ती स्वतःचं पण काय करणार नाही ती, आणि आपल्याला चुतिया समजणार आणि कमी समजणार ही काय करतंय. म्हणून आपलं पुढचं पाऊल टोकाचं उचलत्याच्या आधी कुणाला काय करणार ते उभ्या आयुष्यात कळून देऊ नका रे. ही दुनियामध्ये आपल्या जवळचीच चांगली नाही ती. कारण की आपण चांगलं करणार आहे तिथंच आपल्याला गद्दार करते ती, आणि हे कधीही खरं आहे. आपल्याला वाईट वेळ आहे म्हणून आपण धोकाच्या हातापाया पडायला जातोय म्हणून ते. आणि तुम्ही पाहुण्या रावळ्याला तर काय सांग नका रे, सांग नका कुणाला, सांग नका काय मी हे करणार आहे ते करणार आहे. पाहुणं रावळं तर म्हणते ती कशाला करायला लागलाय, काय करायला लागलाय हे सांगत नाही ती. कर चांगलं, काय कर नको. एखाद्याची शाळा जरी शिकली नाही तर बाबा माझ्या पुरीला नोकरी लावायची आहे असं असं माझी काय कर, कशाला लावतोय, तुझी अवकात नाही, ताकद नाही, चांगलं सांगत नाही ती. लाव बाबा चांगलं होईल असं काही सुद्धा सांगत नाही ती. कारण की त्यांना पाहिजे तर ह्याचं वाटोळं कधी होतंय. म्हणून आपण जे आहे ना आपल्या जवळच्यावर कधी विश्वास ठेवू नका. जाऊन विचारावं ह्याला हे करावं आणि बाबा त्याचं ऐकू आणि चल करू. आपल्यावर विश्वास ठेवू नका. परक्यावर एक वेळेस विश्वास ठेवा ती उपयोगी येते ती, आणि आपलीच ना गद्दारी निघते ती. आणि ही कधीही खरं आहे. म्हणून आपल्या मेहनतीचा बुद्धीचा वापर आपण करायला शिका. आणि आपण गोष्टी करणार आहे ती दुसऱ्याला कुणाला सांग नका रे, सांग नका. आपली जी कोण असं नाही जी कुणालाच काय सांगत नाही ती सक्सेस स्वतःच्या पायावरती उभ्या आयुष्यामध्ये होते. कारण की त्यानं कुणाला सांगितलंच नाही ना. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण कुणाला सांगूच नका. एक ना एक दिवस आपलं स्वार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं करा, आपण ज्या क्षेत्रात उतरलो तिथं क्षेत्र पूर्ण करायची ताकद ठेवा एवढी तुमच्यापाशी विनंती. आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भले मी तुमच्याकडून पैसे मागत नाही, पण चांगलं सांगायला सत्य माझ्या जीवनाची कहाणी सांगितली तुम्हाला. आणि प्रत्येकाच्या जीवनाची कहाणी आहे बरं का. प्रत्येकाच्या जीवनाची कानात काही ना काही किड आहेत, म्हणून कानातलं किड स्वतःला सावरावं लागते तर दुसऱ्याला सावरून देऊ नका. कारण की आपण काय करणार आहे ती एक ना एक दिवस म्हणणार मी तुझ्यासाठी किती केलं, पण माया बाबा तू माझ्यासाठी किती करतोय ती पण नगन, मी तुझ्यासाठी किती करतोय ती पण नगन. माझ्या रस्त्यानं मी वाटेनं, माझ्या रस्त्यानं मी वाटेनं, तुझ्या रस्त्यानं तू, तुझ्या ताट्यातलं पंचपाकवान तू खा, माझ्या ताट्यातली शिळी भाकर मी खातो. तर तुझ्या रस्त्यानं तुझे तू काय करायची कर, आणि एक दिवस माझा पण बदलल. फक्त मी वेळ बदलतो, यशाची शिकार पोचायची तयारी ठेवतो. पण कुणाला सांग नका मी काय करणार आहे. आपलं कळलं ना ती आपली कमी झाल्याशिवाय राहत नाही. ही कधी खरं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सत्य परिस्थिती सांगतो.